तिघी. एक आई आहे आणि एकटी स्वतःच्या हिमतीवर 2 मुलींना वाढवलंय आणि आता त्या ज्या 2 बहिणी आहेत त्या 2 बहिणी आणि आईची ही कथा तिघी. तर चित्रपट थोडा वेगळ्या वळणावरचा आहे. तर तो जास्त ॲक्सेसिबल व्हावा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा यासाठी एक गाणं असायला हवं असं निखिलच्या मनात आलं. जे तयार झालं आदित्य वाचून दाखवतो तुम्हाला की उजळली कुसबाई पोटी आल्या लेकी, उजळली कुसबाई पोटी आल्या लेकी, शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. अर्थातच मुलींचं गाणं आहे आणि आईचं गाणं आहे. तीनही स्त्रियांबद्दल गाणं लिहायचंय, त्यांच्याविषयी गाणं लिहायचंय. पण कुणाचाही जन्म हा कुठून होतो? गर्भातून होतो. तर कुस उजवली म्हणतात, बरोबर? मला असं वाटतं या 2 मुली तिच्या आयुष्यात जन्माला आल्या एका पाठोपाठ एक, तर तिची कुस उजळली आणि शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. रखुमाई हे का देण्यात आलेलं आहे? कारण विठ्ठलाबरोबर रखुमाई सुद्धा वाट बघत उभी आहे ना. म्हणजे ती जशी विठ्ठलाच्या बाजूला रखुमाई उभी आहे कटीवर हात ठेवून, तशी ही आई कमरेवर हात ठेवून अत्यंत स्वावलंबी पद्धतीनं मुलींना वाढवलंय, त्यांचं संगोपन केलंय. आणि शारदा सरिता काय, जेव्हा प्रतिभा येते घरामध्ये, मुली येतात, मुलीचा जन्म होणं म्हणजे प्रतिभेचा जन्म आणि प्रतिभेची देवता ही शारदा आहे. आणि सरिता जी आहे त्याचा अर्थ नदी, अर्थातच प्रवाही पण स्त्रियांमध्ये मुलींमध्ये जास्त असतं असं मला वाटतं. म्हणून शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. आता ती एकटेपणा आणि एकाकीपणा याच्यात फरक आहे. म्हणून एकटी मी आहे तरी एकाकी नाही, वाळवंटी इंद्रायणी पायथ्याशी येई. की हे आयुष्य जरी रखरखीत असलं तरी माझ्यापर्यंत माझी तहान भागवण्यासाठी ती इंद्रायणी आलेली आहे. आणि इंद्रायणीचा रेफरन्स परत आपल्या रखुमाई सोबत आहे. आता उगवता रात भरली काजव्यांनी ओटी, ही जी ओळ आहे ही निलेश मोहरेरीची ओळ आहे. कारण मी एकानंतर एक कवितेच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं होतं, त्याला ते रखुमाईसाठीच्या सोबत यमक जुळवण्यासाठी गरजेचं होतं. त्याने तात्पुरतं लिहिलं होतं, पण म्हटलंय फार सुंदर लिहिलंय म्हणून ते तसंच ठेवलं. आता दुसरा अंतरा, बाई पण थोर बाई अवघड वाट, पायी काटा डोळा पाणी तरी कणा ताठ. आता ती जी व्यक्ती आहे सिनेमातली, भारतीताई आचरेकरांनी जे काम केलंय, जी व्यक्तिरेखा साकारली ती तशीच आहे. आणि माझी आई थोडीफार तशीच आहे. प्रत्येक बाई, मला वाटतं 99% स्त्रिया ज्या असतात, म्हणजे देव न करो त्यांच्या पायामध्ये काटा सतत उडतो, पण तो काटा असो नसो हसतमुख असतात, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात, संसार चालवतात. तसंच या बाईनं तिचा संसार सुंदर पद्धतीने चालवला आणि हसतमुख बाई आहे. म्हणून बाई पण थोर बाई अवघड वाट, पायी काटा डोळा पाणी तरी कणा ताठ, उसवली आस पुरती तरी ध्यास हाती. अगे निलेश मोहरीरनं ही ओळ लिहिली. शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. आता तिसरा अंतरा, थोरवी बाईची कशी बाईनं मांडावी, पृथ्वीच्या पोटी पुन्हा पृथ्वी जन्म. मला माहित नाही, मला नेहमी असं वाटतं की मला पृथ्वी ही जननी आहे. ही पृथ्वी जिच्या आतून ही झाडं उगवतात, ही झाडं कुठल्या गर्भातून जन्माला येतात? तर पृथ्वीच्या खोल गहन गूढ गर्भातून जन्माला येतात. तर बाई सुद्धा पृथ्वीप्रमाणेच मला भासते आणि म्हणून पृथ्वीच्या पोटी पुन्हा पृथ्वी जन्मावी, बाईच्या पोटी पुन्हा बाई जन्माला आली. फुल 2 पदराला जन्माच्या गाठी. ही जी 2 फुलं आहेत, तर आईसाठी आपलं लेकरू नेहमी फुलासारखं छोटंसं असतं, कोमल असतं. तर फुलं 2 पदराला जन्माच्या गाठी, शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. शब्दांपेक्षाही जिथे मौन असतं, परंतु मौनाच्या मनात जेव्हा पैंजण वाजतं तेव्हा शब्द एकत्र येतात आणि त्याचं रूपांतर कवितेत किंवा गीतामध्ये होतं. तर सांगण्याचा मुद्दा काय, आपल्या या सिरीजचं नाव काय, शब्द महत्वाचे असतात.